आमची रिपोर्टर ज्योत्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. कोकण पट्ट्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याच्या घटना, काही ब्रिजही वाहून गेलेत आणि काही ठिकाणी रस्त्यांना, डांबरी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. ते आम्ही नाकारत नाही, परंतु तात्काळ ते काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधील कोंदिवडे गावातील काही शाळकरी मुलींनी एक 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला, ज्यामध्ये आपल्या गावच्या रस्त्याची समस्या त्यांनी मांडली. मोठमोठाले खड्डे, त्यातून त्यांचा होणारा प्रवास हा त्यांनी मजेशीररित्या मांडला. परंतु हाच व्हिडिओ इतका व्हायरल झाला की अगदी त्याची दखल आज शासनाला घ्यावी लागली आणि आज सकाळपासून हेच खड्डे बुजवण्याचं काम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि कर्मधर्म संयोगाने नेमकी आता शाळा सुटली आणि ती जी टीम होती, नेहा आणि तिची टीम आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत की नक्की काम झालं त्यांच्या रीलनी, त्यांना काय वाटते. नेहा, काय सांगशील? तुम्ही मैत्रिणींनी मिळून एक रील टाकला आणि हे रस्त्याचं काम आता कसं का होईना पण खड्डे बुजवले जात आहेत हे दिसते. काय वाटते एकंदरीत? आनंद होते की इथले खड्डे बुजवले. आम्हाला वाटले नव्हते की आमच्या रीलने एवढं काय होईल, पण झालं. त्याचा खूप आनंद वाटतंय. आणखी रील व्हायरल झाली, सर्वांनी ती शेअर केली, त्यामुळे तिचा जास्तीत जणांनी बघितलं आणि त्यामुळे हे खड्डे बुजवण्यात आले. त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. ओके, तू पण होतीस त्यामध्ये, तू रिपोर्टिंग केलं होतंस त्यावेळेला. आता काय सांगशील? आता कसं रिपोर्टिंग एकंदरीत करशील की खड्डे जे होते, तू विचारला होता प्रश्न की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे, तिने विचारला होता. ओके, आणि ते त्याचं तू दाखवत होतीस सगळ्यांना. आता खड्डे तिथे बुजलेले दिसत आहेत, काय नक्की एकंदरीत सांगशील? तर मी सांगितलं होतं द्रुतगती महामार्ग. तर आम्हाला गती महामार्ग नको आहे, पण असं साधे रस्ते तरी पाहिजेत असं मी सांगितलं होतं. तर खरंच सगळ्यांनी ऐकलं आमचं. तर मला खूप अभिमानाने वाटतं की आमच्या टीमचं सगळ्यांनी ऐकलं आणि आता हे खड्डे बुजवण्यात आले आहेत. तर थँक्यू. तुला काय वाटतं? तू देखील यामध्ये सहभाग घेतलास, कॅमेरामन झाली होतीस, आता खड्डे बुजलेले दिसत आहेत. एकंदरीत तुमच्या रीलमुळे हे काम झालंय. असेच खड्डे बऱ्याच मार्गांवरती आहेत. म्हणजे ही तुमची गावची व्यथा, ही पूर्ण आपल्या जिल्ह्याची देखील व्यथा असू शकते. एकंदरीत काय सांगशील? समाधान वाटतंय खड्डे बुजल्यामुळे? खूप छान वाटतंय की आम्ही जे केलं त्याबद्दल आम्हाला म्हणजे आता आम्ही जी रील केली मग त्यामध्ये बोललो, तर ते खरंच सत्यात उतरलं. त्यामुळे आम्हाला सरकारला पण धन्यवाद बोलायचा आहे. पण हे फक्त आमच्याच गावचं, पण बाकीकडे पण असेच खड्डे असतात ना, त्यांना पण हाच त्रास होत असेल ना. तर जसं आम्ही बोललो तर हे केलं, तसंच इतर गावचे पण रस्ते नीट झाले पाहिजे, असंच पाहिजे. काय सांगशील शेवट अगदी याचा, की तुमच्या रीलमुळं रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. खरं तर दखल तुमच्या रीलमुळे घेतली गेली. ही रीलमुळे घ्यायला नको होती, हे आधीच व्हायला हवं होतं. काय सांगशील? काय याच्यातून तू एक मेसेज तुमच्या पिढीला देशील? पिढीला एकच देईल की तुम्ही पण तुमच्या गावचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो सोशल मीडियाच्या मदतीने पुढे न्या. जर सोशल मीडियाच्या मदतीने नेलं तर त्याची लवकरात लवकर दखल घेतली जाईल, नाहीतर हे प्रॉब्लेम म्हणूनच राहतील. तर आपण पाहिलं की ह्या ज्या काही विद्यार्थिनी आहेत, 10वीच्या विद्यार्थिनी आहेत, जेनजीचा जमाना आपण जो म्हणतो, तोच एकंदरीत तिथं आपल्याला पाहायला मिळाला की त्यांनी एक रील बनवला, सोशल मीडियावरती टाकला आणि काही दिवसातच, म्हणजे अगदी 2 ते 3 दिवसामध्ये त्या रील व्हायरल झाल्यामुळं शासनाला जाग आली आणि त्यांनी हे खड्डे इथे बुजवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावर्षी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्याच्या घटना, काही ब्रिजही वाहून गेलेत आणि काही ठिकाणी रस्त्यांना, डांबरी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. ते आम्ही नाकारत नाही, परंतु तात्काळ ते काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर ताबडतोब तो रोड सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येईल. परंतु पावसाचं प्रमाणच कर्जत तालुक्यामध्ये फार प्रचंड प्रमाणात असल्यामुळे हे डांबरी रस्त्यांना काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. परंतु ते काम तात्काळ आम्ही जलद गतीने त्या ठिकाणी खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत, रायगड.